नमस्कार, समृद्धी रेसिपीमध्ये आपला स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत हॉटेलला जसा बनतो तसा पनीर मसाला. हा पनीर मसाला एकदम पटकन आणि चवीला एकदम छान होतो. चला मग आपण पनीर मसाल्याची रेसिपी सुरू करूया. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 150 ग्रॅम पनीर, शिमला मिरची चौकोनी आकारात कट केलेली, बारीक चिरलेली कोथिंबीर, तमालपत्र, दालचिनी, लवंगा आणि बटर. त्यानंतर आपल्याला लागणार आहे वाटण करण्यासाठी मिक्सरचा भांडा, पाणी, लाल तिखट, हळद, गरम मसाला, कोणत्याही कंपनीचा किचन, फ्रेश क्रीम, बारीक कट केलेला एक मोठा कांदा. आता वाटण बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 7-8 काजू, 7-8 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, 2 टॅमॅटो, काश्मीरी लाल तिखट आणि कस्तुरी मेथी. एक मिक्सरचा भांडा घेऊया. त्यामध्ये कट केलेला टॅमॅटो टाकूया. नंतर लसणाच्या पाकळ्या, आलं चिरून घेतलेलं आहे, काजू, मसाल्याला कलर येण्यासाठी काश्मीर लाल तिखट, थोडंसं पाणी त्याच्यात टाकायचं आहे आणि वाटप करून घ्यायचं आहे. बघा, एकदम लालसर असं कलर आलेलं वाटण आपलं तयार आहे. आता आपण पनीर फ्राय करून घेऊया. पनीर तळण्यासाठी पॅन मध्ये तेल टाकूया. त्यानंतर पनीरचे तुकडे त्यात ठेवूया. पनीर खरपूस असे फ्राय करून घेऊया. पनीर फ्राय केल्यामुळे आपल्या पोटाला तो बाधत नाही आणि पनीरची भाजी सुद्धा चवीला छान होते. आता पनीर मसाला बनवण्याची आपली सर्व तयारी झालेली आहे. त्यासाठी एक कढई घ्या. त्यामध्ये बटर टाका. त्यानंतर थोडासा तेल टाका. तेल टाकल्याने बटर जळत नाही. आता तेल गरम झाला का त्यामध्ये आपण जे घेतलेले खडे मसाले ते त्यामध्ये टाका. आता थोडंसं जिरं टाका. जिरं चांगलं तडतडून द्या. सर्व मसाले एकत्र करा. त्यामध्ये आपण एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे ते त्यामध्ये टाका आणि चांगलं एकत्र करून घ्या. आता आपला कांदा नरम झालेला आहे. त्यामध्ये 1 चमचा मीठ टाका. आता 1 चमचा लाल तिखट टाका. अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद,
अर्धा चमचा किचन किंग मसाला टाका. हे सर्व मसाले एकत्र करून घ्या. आता सर्व मसाले एकत्र करायचे आहेत. त्यामध्ये जे आपण वाटण मगाशी बनवलेले आहे ते त्यामध्ये टाकायचे आहेत. मिक्सरच्या भांड्यात जरासं पाणी घ्यायचं आहे आणि ते पाणी पण त्यामध्ये मिक्स करायचं आहे. आता हे सर्व मसाले आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहे. त्यानंतर झाकण ठेवायचे आहे. मसाल्याला चांगली उकळी आली की त्यामध्ये आपण जी कट केलेली शिमला मिरची आहे ती त्यात टाकायची आहे आणि ती पण आपल्याला पूर्णपणे ढवळून घ्यायची आहे. आता त्यावर परत झाकण ठेवायचे आहे. आता 10 मिनिटं झालेली आहे. आपल्या मसाल्याला चांगल्या प्रकारे तेल सुटलेलं आहे. शिमला मिरची ही चांगल्या प्रकारे शिजलेली आहे. आता आपण त्यात तळलेला पनीर टाकणार आहोत. आता पनीर आपण भाजीमध्ये एकत्र करूया. आता आपण त्यामध्ये फ्रेश क्रीम टाकूया. जर फ्रेश क्रीम नसेल तर आपल्या दुधावरची जी मलाई असते ती टाकली तरीही चालेल. आता यावरती झाकण ठेवून 5 मिनिटं वाफ देऊया. आता 5 मिनिटं झालेली आहे. त्यामध्ये कस्तुरी मेथी टाकूया आणि ती एकत्र करून घेऊया. आता त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाका. आता आपला हॉटेल सारखा एकदम छान असा लागणारा पनीर मसाला रेडी आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.